आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भीमा कोरेगाव प्रकरणात उद्धव ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याबाबत दाखल अर्जावर प्रतिसाद न दिल्याचा ठपका। नवी मुंबईतल्या कोपर खैरनेत एकाच मोबाईल नंबरवर 288 मतदारांच्या नोंदी सापडल्या। हा मोबाईल नंबर शासकीय अधिकारी तलाठ्याचा असल्याचं समोर मनसेचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी प्रकार आणला उघडकीस। गुंड निलेश घायवळचा सहकारी संदीप फाटकला पुणे पोलिसांकडून अटक। संदीप फाटक घायवळच्या टोळीत होता कार्यरत। संदीप फाटक विरोधात कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हे दाखल। विरारच्या अन्नाळा समुद्रात अडकलेल्या बोटीला बाहेर काढण्यात यश। इंजिन बंद झाल्यानं बोट समुद्रात अडकली होती। गस्तीसाठी गेलेल्या नौकांनी बंद पडलेल्या नौकेला सुखरूप किनाऱ्यावर आणलं। अकोल्यात पीएम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 ते 27 रुपये मदत मिळाल्याचा आरोप, तर शेतकऱ्यांना कमीत कमी 1004 रुपये नुकसान भरपाई दिली। कृषी विभागानं आरोप फेटाळले। त्र्यंबकेश्वर मधल्या रामकुंड गोदा घाटसह धोकादायक ठिकाणांचं ऑडिट होणार। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पुलांचा रस्त्यांचा अहवाल सादर करण्याचे आपत्ती व्यवस्थापनाला आदेश। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1500 रुपये तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात भक्तिमय वातावरण। संतांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल। राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल।